कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटाचं नाव तुम्ही जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे ऐकतच असाल, कारण या चित्रपटानं 2025 मधल्या सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत। मग समोर पवन कल्याणचा चित्रपट असू द्या किंवा मग अक्षय कुमारचा चित्रपट असू द्या, नाहीतर आणि कोणी दिग्गज असू द्या, सिनेसृष्टीतल्या प्रत्येक दिग्गजानं 2025 मध्ये काढलेल्या प्रत्येक सिनेमाचं रेकॉर्ड ब्रेक करण्याचं काम या कांतारा चॅप्टर 1 केलेलं आहे। एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या, एखाद्या सर्वसामान्य गाडीवरती ड्रायव्हर काम केलेल्या एखाद्या ऋषभ शेट्टी सारख्या व्यक्तीनं इतका दिग्गज चित्रपट बनवणं आणि भल्या भल्यांना अगदी तोंडात बोटं घालायला लावणं हे सगळंच अविस्मरणीय आहे, अकल्पनीय आहे। नेमकं कांतारा चॅप्टर 1 पहिल्या 3 दिवसामध्ये काय रेकॉर्ड बनवलेत आणि नेमकं कोणकोणत्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करून टाकलेले आहेत, सगळे मोडून टाकलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांतारा चॅप्टर 1 नेमका काय फील करवतोय हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अक्षय तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती। मंडळी, कांतारा चॅप्टर 1 2 तारखेला रिलीज झाला आणि जेव्हापासून रिलीज झाला तेव्हापासून सोशल मीडिया असू दे, टीव्ही असू दे, इतर कट्ट्यावरच्या चर्चा असू देत, या सगळ्यामध्ये कांतारा चॅप्टर 1 ची चर्चा सुरू आहे। का बरं या कांतारा चॅप्टर 1 ची चर्चा सुरू आहे? तर कांतारा चॅप्टर 1 चं डिरेक्शन असू दे, कांतारा चॅप्टर 1 मध्ये केलेली ऋषभ शेट्टींची ऍक्टिंग असू दे, किंवा कांतारा चॅप्टर 1 ची स्टोरी असू दे, किंवा मग त्या चित्रपटामध्ये केलेलं VFX असू दे, किंवा त्या चित्रपटामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी असू देत, ह्या सगळ्या अफलातून होत्या। आणि म्हणूनच की काय हा चित्रपट इतका गाजतोय की अनेकांचे रेकॉर्ड तोडले। मग नेमके तोडले तरी कोणाचे रेकॉर्ड? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय कुमारचा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल केसरी चॅप्टर 2 आला होता, त्यानं सुद्धा पहिल्या 3 दिवसामध्ये साधारणपणे 145 कोटी रुपये कमवले होते। तर जॉली LLB 3 जो काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी पाहिला आपल्या सर्किटचा आणि अक्षयचा, तर त्यानं सुद्धा साधारणपणे 152 कोटी रुपये पहिल्या 3 दिवसामध्ये कमवले होते। अगदी ब्लॉकबस्टर चित्रपट झाले होते हे सुद्धा। मात्र या सुद्धा चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करण्याचे काम या आपल्या कांतारा चॅप्टर 1 ने केलेलं आहे। इतकंच काय, तर कांतारा चॅप्टर 1 न तो सय्यारा काय कुठला आलता त्याचा सुद्धा रेकॉर्ड मोडून टाकलेला आहे। हरिहर वीरामल्लू 116 कोटी रुपये कमाई, त्याचा सुद्धा रेकॉर्ड मोडून टाकलेला आहे। मग किती नेमकं कमाई केली बरं पहिल्या 3 दिवसामध्ये या कांतारा चॅप्टर 1 न? तर पहिल्या दिवशीची या चित्रपटाची कमाई होती 61.85 करोड रुपये। दुसऱ्या दिवशीची या चित्रपटाची कमाई होती 46 करोड रुपये, थोडंसं खाली आलंय। मात्र तिसऱ्या दिवशी परत पिकअप घेतला आणि तिसऱ्या दिवशीची कमाई होती 55 कोटी रुपये। म्हणजे पहिल्या 3 दिवसामध्ये या सिनेमानं 162.85 कोटी रुपये कमवलेले आहेत। मग आता 162.85 कोटी फक्त भारतात कमवलेत। वर्ल्ड वाईड जर बघितलं तर हा सिनेमा पहिल्या 3 दिवसामध्ये 250 कोटीपेक्षा अधिक कमाई करताना दिसतोय। म्हणजे वर्षभरात आलेल्या बाकी चित्रपटांपेक्षा जवळपास 100 कोटी रुपये जास्त पहिल्या फक्त 3 दिवसामध्ये या कांतारा चॅप्टर 1 न कमवलेले आहेत। मग तुम्हाला असं वाटेल की कांतारा चॅप्टर 1 साठी खूप पैसे वगैरे लावलेत वगैरे की काय? कांतारा 1 साठी तुम्हाला माहितीये का किती पैसे लावले होते? कांतारा 1 जेव्हा आला होता पहिला 2022 साली, तर साधारणपणे 14 कोटी रुपये त्यावेळेला ऋषभ शेट्टीने खर्च केलेले होते। मात्र त्याच कांतारा पहिल्यानं साधारणपणे 400-450 कोटीची कमाई केलेली होती आणि त्याचे सुद्धा रेकॉर्ड आता हा कांतारा चॅप्टर 1 मोडण्याच्या कुठेतरी पायऱ्यांवरती आहे। आता थोडा पैसा आल्यानंतर सगळा पैसा बऱ्यापैकी सिनेमाला लावण्याचं काम ऋषभ शेट्टीने केलं आणि या सिनेमाला तब्बल 125 कोटी, म्हणजे पहिला जो बनवला होता कांतारा त्याच्यापेक्षा किमान आपण म्हणू शकतो एक जवळजवळ 8-9 पटीनं पैसा हा 125 कोटी म्हणजे खर्च केला ऋषभ शेट्टीने या चित्रपटामध्ये। परंतु वाया नाही गेला हे लक्षात येतंय, कारण या सिनेमानं सुद्धा तितकंच त्यांना भरभरून दिलं। 125 कोटी खर्च करताय ना, 250 कोटी पहिल्या 3 दिवसामध्ये, म्हणजे दुप्पट कमाई पहिल्या 3 दिवसामध्ये या कांतारा चॅप्टर 1 ची झालेली आहे। त्यामुळे विचार करू शकताय, मग एवढं सगळं हा पैसा कमवतोय चित्रपट, इतकी प्रसिद्धी या चित्रपटाला मिळते, वेगळं असं काय आहे या सिनेमामध्ये? ते थिएटरमध्ये गेल्याशिवाय तुम्ही फीलच करू शकत नाही। कारण त्या चित्रपटामध्ये पहिल्या सेकंदापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही शीट सोडू शकत नाही। सिनेमा संपल्यानंतर उभं राहून टाळी वाजवायची इच्छा तुमच्या मनातून आलीच पाहिजे। तुम्ही जर चित्रपटांचे, मूवींचे रसिक असाल तर तुम्हाला हा चित्रपट आवडलाच पाहिजे।
कारण एका चित्रपट रसिकाला काय अपेक्षित असतो, सिनेमागृहात गेल्यानंतर एक चांगली स्टोरी पाहिजे. या चित्रपटाची आहे का चांगली नाही, उत्कृष्ट स्टोरी आहे. एका सिने रसिकाला काय पाहिजे असतं, चांगलं साऊंड असेल, तिथं गेल्यानंतर तो ॲटमॉस्फिअर असेल, डॉल्बी ॲटमॉस मध्ये जर ऐकत असाल तर तो फील असेल, तो हवाय का, तो अप्रतिम इथे देण्याचा प्रयत्न केलाय. कलाकार उत्कृष्ट पाहिजे. उत्कृष्टच्या वरचा सुद्धा जर कुठला शब्द असेल तर ऋषभ शेट्टींच्या ह्या सगळ्या त्या सिनेमातल्या पात्राला लागू होणारा तो शब्द आहे. विलन कोण आहे हे शेवटच्या 5 मिनिटापर्यंत तुम्हाला या सिनेमात कळत नाही, इतके ट्विस्ट खरं तर हा सिनेमा निर्माण करून देण्याचं काम करत असतोय. म्हणजे इतकं अप्रतिम स्टोरी मेकिंग आहे. क्लायमॅक्स काय असला पाहिजे याचं इमॅजिनेशन बऱ्याचदा आपण चित्रपट बघत असताना एक चित्रपट रसिक म्हणून करत असतोय की असा एंड होऊ शकतोय, तसा एंड होऊ शकतोय. मात्र शेवटच्या म्हणजे इंटरव्हल नंतरच्या पुढच्या 1.5 तासामध्ये तुम्हाला प्रत्येक 20 मिनिटांना वाटेल की हा क्लायमॅक्स असेल, हा क्लायमॅक्स असेल, पण तो नसतोय. तो शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला क्लायमॅक्स कळत नाही. हेच या स्टोरीचं यश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कलाकारानं, फक्त ऋषभ शेट्टीच नाही तर त्या सिनेमात असलेल्या प्रत्येक कलाकारानं आपापल्या भूमिकेला 100% न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि जसं आपल्या मराठीमध्ये दशावतार नावाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितला असाल की आपल्या इथली संस्कृती, आपल्या इथली परंपरा जपण्याचं काम त्या दशावताराच्या माध्यमातून केलंय. आणि तिला मोडण्याचं काम जर कोणी करत असेल, त्याच्यावरती घाला घालण्याचं काम जर कोणी करत असेल तर एखादा दशावतार येतोय आणि तो मग त्या पद्धतीनं त्यांना शिक्षा देताना दिसतोय. अगदी तशा टाईपमध्ये म्हणणार नाही, परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपला निसर्ग, आपला नेचर आणि त्याचं रक्षण करणारा दैव कोणीतरी आहे. आणि ते दैव जेव्हा जेव्हा आपल्या निसर्गावरती, आपल्या इथल्या आदिवासी शक्तींवर किंवा आपल्या सगळ्या या परिसरांवरती डोळा घालण्याचं काम करते, घाला घालण्याचं काम करते, त्यावेळेला ते दैव त्या सगळ्या शक्तींना नाश करण्याचं काम या सिनेमाच्या माध्यमातून करताना दिसतंय. त्यामुळे अशी कुठली ना कुठली तरी अदृश्य शक्ती 100% असते जी अनेक पातळ्यांवरती या आपल्या निसर्गाचं रक्षण करताना दिसत असते. हेच सगळे या सिनेमाच्या माध्यमातून एका वेगळ्या पद्धतीनं, एका वेगळ्या धाटणीनं दाखवण्याचं काम ऋषभ शेट्टींनी केली. त्यांच्या त्या चित्रपटामधल्या प्रत्येक गोष्टीवरती फक्त तोंडातून वाहा हा एकच शब्द निघू शकतो, याच्यापेक्षा वेगळा निघू शकत नाही. आपण जर बॉलिवूडमध्ये पाहिलं तर बॉलिवूडला हायजॅक करण्याचं काम अनेकांनी केलं. म्हणजे खान फॅमिली असेल, कपूर फॅमिली असेल, भट फॅमिली असेल, या सगळ्यांनी केलं. मात्र एका बाजूला असं असताना एक टोळी युद्ध, नेपोटिझम सगळं एका बाजूला चालू असताना अशाच मुंबईमध्ये येऊन फिल्म सिटीमध्ये तिथं एखाद्या डिरेक्टरच्या कुठंतरी गाडीवरती ड्रायव्हर काम करणारा हा ऋषभ शेट्टी हळूहळू का असेना त्यातून सगळ्या गोष्टी शिकतो आणि स्वतःच्या आतला कलाकार जागा करतो. आणि मग कांतारासारखा 2022 साली चित्रपट काढतो आणि त्यानंतर कांतारा चॅप्टर 1 आपल्याला देतो आणि दाखवून देतो की सिनेमा सृष्टी सुद्धा कोणा एकट्या कुटुंबाची, कोणा एकट्या व्यक्तीची, कोणत्या खानदानाची किंवा काही ठराविक लोकांची मक्तेदारी नाही. या सिनेसृष्टीमध्ये सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस उभा राहू शकतो आणि असं काहीतरी दिग्गज, असं काहीतरी सिनेसृष्टीला देऊ शकतो. त्यामुळे कांतारा जर बघितला नसेल तर नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. तुम्हाला कसा वाटला, कसा फील होता कांतारा चॅप्टर 1चा कमेंटमध्ये कळवा. एकदा थिएटरमध्ये जा आणि मग कमेंट बॉक्सवरती या. निश्चितच तुमच्या कमेंट वाचायला आम्हाला आवडतील आणि तुम्हाला आणखीन नवीन काय ऐकायचंय, काय आवडेल कमेंट करून सांगा. आम्ही नक्कीच त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.